साठविला हरी जिहे हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही उरोने देवरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. विठ्ठल पांडुरंगा करू ब्रह्मान मना, पांडुरंगा करू ब्रह्मान मना, सरे करुणा संतानेया, करुणा सरे करुणा संतानेया. त्यांच्या गुरुवाराने कधेला विस्तार, त्यांच्या गुरुवाराने कधेला विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजाऊ चित्तासी आपुलिया. यंतात प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्य धाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता साठविला हरी जिहे हृदय मंदिरे, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. प्रस्तुत सेवे करता घेतलेला आपण हा देवीचे प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगातून तुकोबारा येरझार कोणाची संपली हे सांगतायत. मनुष्य जीवन, मनुष्य शरीर हे येरझार संपवणे करताय. इतर शरीर आणि मानवी शरीर यात महद अंतर आहे. इतर शरीर ही केवळ भोग भोगण्याकरता प्राप्त झालेली आहेत, तसं मानवी शरीर केवळ भोग भोगण्याकरता प्राप्त झालेलं नाही, तर ते येरझार संपवण्याकरता प्राप्त झालेले. देवाने या देहाची निर्मितीच या उदात्त हेतून केलेली आहे. देवाने अगोदर इतर सृष्टी निर्माण केली. आता तुमचं विज्ञान काय सांगते कोणाच आमचं शास्त्रमास्त्र असं सांगते की देवाने अगोदर इतर सृष्टी निर्माण केली. पशु पक्षी जलचर खेचर आदी करून प्राणी देवाने हे अगोदर निर्माण केले, परंतु त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटलं नाही. श्रीमद भागवतात गोड सांगितलेलं आहे, सृष्ट्वा पुराणी विविधान्य जयात्म शक्त्या वृक्षान सरी सृप पशून खगदंश मत्स्यान. देवाने ही इतर सर्व सृष्टी निर्माण केली, परंतु तैहि अतुष्ट हृदय. त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान झालं नाही. आपण जी सृष्टी निर्माण केली त्यात आपल्याला समाधान मिळत नाही, म्हणून ते विचार करू लागले की आपल्याला समाधान मिळेल अशी सृष्टी निर्माण करायला हवी, असं शरीर निर्माण करायला हवं. नाथ महाराजांनी या श्लोकावर विवरण करत असताना खूप सुंदर सांगितलेलं आहे. हेच जाणावया निज रूपाते, पूर्वी तेने श्री अनंते, निज मायेचे मी हाते केली बहुती शरीरे. एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एके केली जलचरे, चरे अचरे ती एके. असे खूप विविध सृष्टी देवाने निर्माण केली, परंतु त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटलं नाही. नाथ महाराज सांगतात, ऐसे देखून सृष्टी ते
सुख न वाटेची देवा ते. देवाला सुख वाटलं नाही. का वाटलं नसावं? मी म्हणतो का वाटावं बरं? बरं, मी विचार केला. आपण ज्याला निर्माण केलं तो आपल्यालाच मानायला तयार नाही, जाणायला तयार नाही. त्यामुळे देवाला समाधान वाटत ना. आपण आपल्यापासूनच घ्या की आपला मुलगा जर आपलं मानू नाही लागला, ऐकू नाही लागला, आपल्याला समाधान वाटतं का? एखादा बाप जर आपल्या मुलाला म्हणाला, ए अरे मी तुला सांगतो ना, तू कोण सांगणारा? अरे मी तुझा बाप ना. कशावरून? तू माझा बाप कशावरून? असा जो मुलगा बापाला प्रत्युत्तर करत असेल, मला सांगा त्या मुलापासून बापाला समाधान वाटेल का? तसं देवाने इतर सृष्टी निर्माण केली, पण ती देवालाच मानायला तयार नाही. देवाला कसं समाधान वाटेल? विचार करा. देवाने कुत्रा निर्माण केला. कुत्रा करतो देवाचा विचार? अहो, सरळ त्या देवावर अभिषेक करतो. आकाश मार्गाने कावळा येतो, तो काय करून जातो? सांगण्याचं कारण नाही. तेव्हा देवाने ही इतर सृष्टी निर्माण केली, पण ती देवालाच जाणायला तयार नाही, मानायला तयार नाही. देवाला कसं समाधान वाटेल? म्हणून देवाने विचार केला, ही सृष्टी आपण निर्माण केली, यात समाधान नाही. काय उपयोग केला? मग ज्यात समाधान आपल्याला मिळेल असं शरीर आपण आता निर्माण करायला हवं. म्हणून देवाने विचार करून सर्वात शेवटी हे मॉडेल बनवलं. हे मानवी शरीर सर्वात शेवटी निर्माण केलेलं आहे. नाथ महाराजांची ती ओळी आहे का? म्हणजे आपल्या लक्षात येईल. ऐसे देखून सृष्टी ते सुख न वाटेची देवा ते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. मग म्हणजे त्यानंतर देवाने हे मानवी शरीर मोठ्या आदराने निर्माण केलं. पण देवाने एक विचार केला, याला निर्माण केल्यानंतर आपण याला निर्माण केलं खरं, परंतु हे त्या जातीवर जाणार नाही ना. कोणाच्या? कुत्र्याच्या. म्हणून देवाने एक विचार केला की कुत्रा आपण निर्माण केला, तो जसं जाणत नाही तसा हा मानव आपण निर्माण केला, हाही आपल्याला जाणणार नाही. काय नेमकी त्रुटी कुठे राहिली? देवाच्या लक्षात आलं त्रुटी इथे राहिली. कुत्रा का जाणत नाही? त्याचं कारण जाणण्याचं साधन जे ज्ञान आहे तेच त्याच्यात आपण घातलं नाही. ज्ञानच नसल्यामुळे तो आपल्याला जाणू शकत नाही. तेव्हा एवढी सुधारणा करून आपण हे शरीर निर्माण केलं तर आपल्याला काय समाधान मिळू शकेल. म्हणून देवाने ही आवृत्ती जरा सुधारून वाढवली. या आवृत्तीत का सुधारणा केली? देवाने या शरीरामध्ये आपलं ज्ञान घातलं की ज्या ज्ञानाच्या ओघाने हा आपल्याला जाणू शकेल, मानू शकेल आणि मग आपल्याला समाधान देईल. नाथ महाराज सांगतात, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. देवाने या शरीरामध्ये आपलं ज्ञान घातलं. का त्या ज्ञानाचा उपयोग? त्यालाही उपयोग आणि मलाही समाधान. त्याला काय उपयोग? त्या ज्ञानाच्या योगाने तो देखील मला जाणल्यानंतर देह प्रीत होईल, माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. जेणे ज्ञाने देही विदेह पाहिजे पावती. ज्या ज्ञानाच्या योगाने हे देही जीव विदेहावस्थेला प्राप्त होतील, म्हणून त्यांनाही लाभ आणि मलाही समाधान. म्हणून देवाने ही मानवी शरीर मोठ्या आदराने निर्माण केलं, याच्यात ज्ञान घातलं. म्हणून संत ही आपल्याला जाणीव करून देतात, बाबांनो असं शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे. म्हणून या शरीराच्या माध्यमातून आपण देवाचं समाधान करावं आणि आपलं देहरहित पुन्हा होऊन जावं. पुन्हा देवाच्या मूळ स्वरूपात आपण त्या एक स्वरूपात प्राप्त व्हावं, एकरूप व्हावं. म्हणून हे शरीर निर्माण केले. तेव्हा या शरीराच्या योगाने तुम्ही शरीराला यायचं संपवा आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हा, असा भगवंताचा उद्देश आहे, मानस आहे. म्हणून या शरीराचा सदुपयोग करा. शरीर मोठा ठेवा हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. याच देहाने देव होता येत.
याच देहाने एरझार संपवता येते. नामगारांची मार्मिक उभी आहे 9व्या अध्यायामध्ये. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरा पडे. याच शरीराने शरीराला यायचं संपवता येतं. फार काय सांगावं, नामगारा म्हणतात एरझारेवर चिरा पडतो. एरझार कायमची संपली जाते, तुटली जाते. तो जीव माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून असं शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हा मोठा ठेवा देवाने आपल्याला दिलेला आहे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणत तिथे होती तरी काय चित्तीनं धरावी. देव व्हायचं मनात आणलं तर देव होता येत अशी या देहाची शक्ती आहे. म्हणून या देहाने देह रहित व्हा, एरझार आपले संपवा, देहरहित व्हा आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हा की तुम्हालाही आनंद मलाही आनंद. असं देवाचं हृदगत संत समाजाला सांगला. जो जगद्गुरु तुकोबारा लोकांना सांगू लागले, बाबांनो असं शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे, आपण आणलेलं नाही. देवाने आपल्याला मोठ्या दयार्द्र अंतःकरणाने दिलेलं आहे. दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग, करुणा करे मनुष्य हे दिधना. देवाने आपल्याला दिलेलं आहे. देव दिला देव तुझं गोमट की म्हणाल ना आम्ही आणला, तुम्ही आणलेला नाही. आणि तुम्ही जर आणला असता तर मला सांगा आंधळ व्हाव कोणाला वाटतंय का? मग आंधळ होऊन जन्माला येतो की नाही? का आला असं आंधळ शरीर आपण कशाला घेतलं? खुळा पांगळा व्हावा असं कोणाला वाटतं का? नाही. पण खुळा पांगळा होऊन जन्माला येतो की नाही? मग आपण असं द्या इच्छा धरू का त्याची? नाही. मग तुम्ही म्हणाल मग देवाने तरी असं का करावं? हा देव एकाला चांगलं शरीर द्यावं, एकाला असं. तर देवाने असं का दिलं? तुला पहिल्या जन्मात चांगलंच दिलं होतं पण तू त्या डोळ्याने चांगलं पाहिलं नाही. म्हणून देवाने विचार केला तुला जर आता डोळा दिला तर तू आणखी अधपतनाला जाशील. म्हणून तुला आता डोळा सुरू. ज्या देहाच्या ज्या अवयवाचा योग्य उपयोग केला नाही देवाने त्याचा विचार लक्षात घेऊन त्या अवयवाने त्याला रहित केलं. म्हणून तुम्ही जसं कर्म तसं तुमचं तुम्हाला ठेव दिली ती. म्हणून देवाने आपल्याला हा दिलेला आहे. तेव्हा या देहाचा सदुपयोग करा आणि देह रहित व्हा, एरझार संपवा आणि ती या शरीराने संपवता येते. असं ज्या वेळेला तुकोबारा लोकांना सांगू लागले त्यावेळेला काही जिज्ञासू म्हटले, महाराज खूप सुंदर तुम्ही सांगितलं पण एरझार संपवायची देह रहित व्हायचं तुम्ही म्हणता, पण त्याकरता काय करायला पाहिजे? मग देह मिळाला ठीक आहे पण या देहात काय करावं म्हणजे आमची एरझार संपेल? तुकोबारा म्हणतात कुठलंही साध्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला साधन करणं आवश्यक आहे. साधन केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही साधना करा. साधना धाम हे शरीर आहे. या देहाने सर्व साधना करता येऊ शकतात. ही कर्तृत्व शक्ती ज्ञान शक्तीवर आधारित आहे. ती ज्ञान शक्ती आपल्याला मिळाली आहे. त्या ज्ञान शक्तीच्या आधाराने आपण कर्तृत्व शक्ती निर्माण करू शकतो आणि त्या दृष्टीने हे साध्य प्राप्त करून घेऊ शकतो. साधना करा की तुम्हाला साध्य प्राप्त होईल. महाराज खूप सुंदर सांगता तुम्ही आम्हाला. आता एकच महत्वाचं सांगा, अशी पूर्वी कोणी काही साधना केलेली आहे का? आणि ती साधना केल्यानंतर त्यांना अनुभव येऊन त्यांची एरझार संपलेली आहे का? महाराज म्हणतात हो, अनेकांनी साधना केलेली आहे आणि त्यांनी आपली एरझार संपवलेली आहे. महाराज मग त्यांची एरझार संपली? नक्की संपली. आता एकच सांगा महाराज, त्यांची एरझार संपली त्यांची म्हणजे कोणाची? कोणती साधना करणाऱ्यांची ती एरझार संपली सांगा तर ती कोणाची एरझार संपती? त्या साधनेचं स्वरूप तुकोबारा आहे. आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून साठवेला 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 साठवेला
साठविला हरी 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 हृदय शांती सरली येळघार शांती सरली येळघार शांती सरली येळघार हिरुढाय मंदिरे हिरुढाय मंदिरे शांती सरली येळघार शांती सरली येळघार शांती सरली येळघार. महाराज म्हणतात त्यांची एरझार संपली. महाराज त्यांची म्हणजे कोणाची, कोणती साधना करणाऱ्यांची? तर तुकोबाराय ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी हरी साठविला त्यांची एरझार सरली. ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं त्यांची एरझार संपलेली. म्हणजे याचा स्पष्ट अर्थ काय झाला? एरझार संपवण्याकरता त्यांनी कोणती साधना केली? तर त्यांनी हरीला हृदयात साठवलं, हा त्याचा स्पष्ट अर्थ झाला. हरीला त्यांनी हृदयात साठवलं, तेव्हा ज्यांनी साठवलं त्यांची एरझार संपली. म्हणून तुम्हाला जर तुमची एरझार संपवायची आहे ना, तर तुम्ही हेच साधन लक्षात घ्या. इतर कुठल्याही साधनाच्या नादी लागू नका. कुठेही आपलं चित्त बंधनीभूत करू नका. हेच करा की त्याला हृदयात साठवा. तेथेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साधवा, हृदय नारायण साधवा. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. हृदयात त्याला साठवावं. बस इथे तुम्ही तुमचं चित्त एकाग्र करा. इतर कुठे तुमचं चित्त बंधनभूत करू नका. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. मी तुम्हाला आत्मीयतेने सांगतो, जिव्हाळ्याने सांगतोय, तुम्हाला लवकरात लवकर याच्यातून सुटून जायचंय का, तर तुम्ही हरीला हृदयात साठवा की तुमची नक्की सुटका होणार. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, धरोनी हृदया माझी हरी, धरोनी हृदया माझी हरी. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, धरोनिया हरी माझी, धरोनी हृदया माझी हरी. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, धरोनी हृदया माझी हरी. हरीला हृदयामध्ये धारण करा आणि लवकरात लवकर सुटका करून घ्या. एरझार संपवा. म्हणून एरझार संपवण्याकरता तुकोबारा हा मार्मिक मार्ग सांगतात, जी साधना सांगतात की हरीला हृदयात साठवणं. परंतु याचा विचार करू लागला असता थोडासा, अनेक शंका यावर निर्माण होत आहेत. त्या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. पहिली महत्वाची शंका ही निर्माण होते,
तुकोबारा एरझार संपवण्याकरता हरीला हृदयात साठवायला सांगतात. परंतु पहिली इतकी जबरदस्त शंका यावर निर्माण होते. हरीला साठवायला सांगतात, पण पहिला महत्वाचा भाग असा आहे, हरी हृदयात नसावा मग साठवायला सांगावं. साठवायला सांगणं उचित केव्हा आहे? नसेल तेव्हा. हरी हृदयात नसावा आणि मग तो साठवायला सांगावा. हरी तर हृदयात आहेच की नाही? सर्वांच्याच हृदयात तो आहे. आपण त्यालाच विचारू ना, तू कोणाकोणाच्या हृदयात सांग मला. तर तो स्वतः सांगतो, सर्वस्य चाहूं हृदय सन्निष्ठो तस्मृत ज्ञान सर्वस्य चाहूं हृदय सन्निष्ठ, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे असं तूच सांगतो आहे. नवे नवे हृदय हा जो शब्द निर्माण झालाय, हृदय तो असल्यामुळेच निर्माण झालाय. छांदोग्य उपनिषदामध्ये स्पष्ट समजलेलं हृदय हे नाव याला का आलं, तर हृदय अयम तस्मात हृदयम इति. हृदय अयम, अयम म्हणजे हा हरी, हा परमात्मा आत हृदयात आहे, आतमध्ये त्याला आहे म्हणून त्याला हृदय असं नाव आहे. म्हणून तो तर आहे आणि सर्वांच्याच हृदयात आहे. मग सर्वांच्या हृदयात जर आहेच तर साठवायला का सांगतात? साठवायला सांगणं उचित केव्हा आहे? नसेल तेव्हा. अरे ढग काय धरायला लागलेला आहे, जोराचं वादळ येण्याची शक्यता आहे, आवरा लवकर, गावाने पोती भरा, गहू जाऊ द्या बरं घरात, रास पडली गव्हाची, गावाने पोती भरा. केव्हा सांगणं संभवेल? पोत रिकामा असेल तेव्हा ना. पोत जर टाचून खचून भरलेला आहे, एकही दाना त्यात शिरू शकणार नाही, मग त्याला म्हणता येईल का? रिकामा असतं तिथे भरायला सांगितलं जात. इथे जर हृदयात तो आहेच तर साठवायला का सांगतात? बरं, तो नुसतं हृदयात आतच आहे असं नाही, तो जसा आत आहे तसा बाहेर आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. तयाविन उरला ऐसा नाही तृणांकुरव. तो सर्वत्र सर्व शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला का? त्या गोपीला विचारा ना, ती गोपी सांगते तो कुठे आहे? हरी आताही तोच आणि बाहेर तोच आहे. आता हरी बाहेर हारे, आता हरी बाहेर हरी, 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 आता हरी बाहेर हरी. हरी ने घरी कोणी ने, हरी ने घरी कोणी ने, हरी ने कामा भकेला केला, हरी ने कामा भकेला केला, हरी ने घरी कोणी ने, हरी ने घरी कोणी ने, हरी ने कामा भकेला केला, हरी ने कामा भकेला केला. आत हरी बाहेर हरी, हरीने हे कोणी? आता तो आहे, बाहेर येतोय. जशी एखादी घागर आपण घेऊन जाऊन एखाद्या अथांग जलाशयामध्ये ती बुडवावी. बुडवल्यानंतर त्या घागरीच्या आत काय आहे? पाणीच आहे. बाहेर काय आहे? पाणीच आहे. तसा आपल्या हृदयात तो हरीच आहे, बाहेरही तोच आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. हरी हा व्यापक सर्वगत, हा तेव्हा मुख्यत्वे वेदांत. तो व्यापक आहे, सर्वगत आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. तू म्हणाल ना आम्हाला का दिसत नाही? जर तो सगळ्या ठिकाणी आहे तर आम्हाला का दिसत नाही? माझे म्हणणं असं पहिलं जरा, तुम्हाला दिसत नाही? हो, दिसत नाही.
तुम्हाला खरंच दिसत नाही म्हणजे खरंच दिसत नाही. मग तुम्हाला दिसतच नाही तर दिसेल कसा? दिसल कोणाला? ज्याला दिसतोय त्याला. ज्याला दिसतच नाही त्याला दिसणारच नाही. ज्याला दिसतंय त्यालाच दिसू शकेल. ही दृष्टी संतांना होती म्हणून त्यांना तो दिसला आणि त्यांना जो दिसला तो त्यांनी पुन्हा मला सांगितला. मानवरांनी त्याला पाहिलं. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे गुरु सारून. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजन. देखिला पाहिला कुठं कुठं पाहिलं महाराज? अनंत वेशे अनंत रूपे देखले ज्ञाते असे. विठ्ठल जडी स्थळी भरला ठाव कोठे नाही वरला. अजिन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. तोच तो जिकडे तिकडे तोच तो भरलेला आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही म्हणून त्यांनी तो पाहिला आणि आपल्याला सांगितला. म्हणून तो सर्व ठिकाणी आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. फक्त तो पाहण्याची दृष्टी आपण मिळवली पाहिजे हे गरजेचं आहे. ती दृष्टी जोपर्यंत आपल्याला मिळू शकत नाही तोपर्यंत आपल्याला तो दिसू शकत नाही. तुमची आमची गोष्ट सोडा. मोठं उदाहरण सांगतो. अर्जुनासारख्याला तो दिसू शकला नाही. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या. शेवटी भगवंतानं सांगितलं अर्जुना मी तुला या 75 विभूती सांगितल्या. 80 7-5 प्रधान विभूती सांगितल्या अर्जुना. तुला मी ह्या 75 विभूती सांगितल्या परंतु तू या 75 मध्येच मी आहे एवढं समजशील. तर या 75 मध्येच मी आहे असं नाही तर सर्व ठिकाणी मी आहे. हे जगाच्या तुला दिसत नाही ते माझ्या एका अंशावर आहे. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवा अर्जुन ज्येष्ठाभ्यास मिदं कृत्स्न एकांशेन स्थित्वे जगत. माझं एका अंशावर हे जगत स्थित आहे असं अर्जुनाने म्हटल्यानंतर अर्जुन विचार करू लागला हे सर्व इतकं व्यापक जगत इतकं मोठं जर याच्या एका अंशावर आहे तर सर्वांशात्मा हा केवढा असेल? तो कसा असेल? खरं म्हणजे तो आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. म्हणून तो पाहावा अशी अर्जुनाला इच्छा निर्माण झाली आणि म्हणून 11व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने देवाला प्रश्न केला की देवा ते तुझं विराट स्वरूप मला दाखव. मात्र देवा एक लक्षात घे ते पाहण्याची माझी योग्यता आहे का नाही याचा पहिला विचार कर. माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे का याचा तू विचार कर आणि नंतर मला तो दाखव. मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो मया तद द्रष्टुम शक्यम इति मन्यसे. माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे असं जर तू मानत असशील तर योगेश्वर तत्व मे त्वं दर्शयात्मान नव्हे. पण देवाने अर्जुनाच्या पोट कालमाचा विचारच केला नाही. दाखव म्हटल्यानंतर लगेच दाखवलं. पश्चिमे पार्थ रूपान शतशोत सहस्रशः नाना विधान दिव्याने नाना वर्णाकृतींच पश्चादित्यान असेन रुद्रान अश्विन मरुतस्तदा बहुन्य दृष्टपूर्वाने पश्चाश्चर्याने भारत. पहा एक स्वरूप भगवान दाखवायला लागले. वेगवेगळं देवाचं दाखवणं चालू आहे पण अर्जुन असंच पाहतोय. ज्ञानोबरांनी त्याचे वर्णन केले. आरतीचे लेणे लेईला तैसा उगाची असे. इच्छेचा दागिना जो घालून बसलेला होता तो तसाच गप्प राहिला. दोन म्हणाले याच्या इच्छेप्रमाणे याला मी विराट स्वरूप दाखवलं पण प्रतिक्रिया तर काहीच दिसून येत नाही. आता मी तुम्हाला सांगतोय ते जर तुम्हाला पटलं तर त्याचे हावभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात. मन तरी हलवले जाते हसलं तरी जातं नाही. आणि मी सांगत असताना तुमचं जर काहीच प्रतिक्रिया दिसू लागली नाही मला तर मला वाटेलच की नाही मी आपण सांगतोय पण यांना काय समजतंय की नाही हे बेतड काय बोलतोय का काय असं वाटत की नाही. तेव्हा देवाने विचार केला मी याला दाखवले याच्या अपेक्षेप्रमाणे दाखवलं याची काहीच प्रतिक्रिया दिसत नाही. देव म्हणतात अरे अर्जुना मी तुला विराट स्वरूप दाखवलं तू का पाहत नाहीस? अर्जुन म्हणाला तू दाखवलंय का मला? अरे केव्हाच?
मग तू जर दाखवलं असेल आणि मला जर दिसत नसेल तर हा माझा दोष नाही, हा तुझा दोष आहे. कारण मी तुला पहिलं सांगितलं होतं माझ्या गुण पाहणं शक्य आहे की नाही याचा पहिला विचार कर, मग तुम्हाला दाखव. यया बोला येरे विचक्षणे निमित्तले हा जी कर्मास ते उणे, हा उणे मला कोणाचा आहे? हा तुमचा आहे, माझा नाही. तुम्ही बका करवी चांदणे चरवी पाहणं, मकरंद कणाचा चारा जाणता घालून दर्जेरा वाया धारा शारण धरा कोपा गवना. रागवता कोणावर तुम्ही? हा हो उठवून या रिसा अंधळ्या बाई बाईसा बहिया पुढे ऋषिकेशा गाणे करा. माझा कमीपणा नाही, हा तुमचा कमीपणा आहे. जे विराट स्वरूप पाहण्याकरता अतींद्रियता पाहिजे. केवळ ज्ञान दृष्टीच ज्या स्वरूपाला पाहू शकते ते स्वरूप मी माझ्या चर्मचक्षुपुढे ठेवलं, मी कसा पाहू शकेन? जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थित केवळ ज्ञान दृष्टीची विभागा भेटले ते तुम्ही चर्मचक्षुपुढे ठेवले, मी कैसे मी देखे, मी कसा पाहू शकेन? देवा हा तुमचा कमीपणा आहे. देवाने चूक कबूल केली. बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. अर्जुना बोलता बोलता प्रेमाने गेलो जरा हातून तू दाखव म्हटलं, बरोबर मी दाखवलं. तुझ्या म्हणण्याचा मी विचार केला नाही. तर आता एक लक्षात घे, माझं ते विराट स्वरूप तू पाहू शकशील अशी दिव्य दृष्टी मी तुला आता देतो. मग तू ते माझं विराट स्वरूप पहा. दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वर. आणि ते दिव्य दृष्टी देवाने जेव्हा दिली तेव्हा मग अर्जुन त्या दिव्य दृष्टीने ते स्वरूप पाहू लागला आणि वर्णन करू लागला. पश्यामि देवांस्तव देव देव सर्वांस्तथा भूत विशेष ब्रह्मानमीशं कमलासनस्थ ऋषींश्च सर्वानुरगंश्च दिव्यम् अनेक बाहोदरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वं सर्वतोऽनन्तरूपम्. मग तू पाहू लागला. मला सांगा, दिव्य दृष्टी मिळायच्या अगोदर अर्जुनाच्या पुढे विराट स्वरूप होतं का नव्हतं? होतं, देवाने दाखवलंच होतं. पण अर्जुन मात्र पाहू शकला नाही का? ती पाहण्याची दृष्टी नव्हती म्हणून तो पाहू शकला नाही. ती दृष्टी मिळाली त्यावेळेला त्याला पाहता आलं. म्हणजे दृष्टी मिळवणं, दृष्टी आली का निश्चित तो दिसू शकतो, आहेच तो. फक्त आपल्याला दृष्टी नाही म्हणून आपल्याला तो दिसत नाही. ती दृष्टी मिळवा की आपल्याला तो दिसू शकेल. तेव्हा तो सर्व ठिकाणी आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. मग सर्व ठिकाणी आहे तो हृदयात आहे. मग हृदयात जर आहेच तर साठवायला का सांगतात? हा माझा पहिला मुद्दा. दुसरा आणखी विशेष मुद्दा यावर असा निर्माण होतो. तुकोबारा साठवायला सांगतात, पण हे साठवणं शक्य तरी होईल का? शक्य होऊ शकणार नाही. का? साठवण्याची प्रक्रिया ही केव्हा सिद्ध होते? साठवण्याची प्रक्रिया त्याच वेळेला सिद्ध होते की जे साठवायचे ते लहान पाहिजे आणि ज्याच्यात साठवायचे ते मोठं पाहिजे. मोठ्यात छोटे साठवता येत, ही साठवण्याची प्रक्रिया आहे. छोट्यामध्ये मोठे साठवले जाऊ शकत नाही. ज्याच्यात साठवायचे ते मोठे पाहिजे आणि जे साठवायचे ते छोटे पाहिजे. त्यावेळेला साठवण्याची प्रक्रिया सिद्ध होते. इथं सगळं आहे उलट. ज्याला साठवायचंय तो हरी आहे मोठा आणि ज्याच्या साठवायचं ते हृदय आहे छोट. मग छोट्या हृदयात मोठा हरी साठवला जाईलच कसा? विठ्ठला आपला हा पखवाज आहे, हा गुण आहे. आपण याला गवसणी करतो. धूळ बसू नये, सुरक्षित राहावं म्हणून गवसणी करतो. ती गवसणी त्याच्यापेक्षा मोठी असते की नाही? मोठी असते म्हणून त्याच्यात आपण विना असा बरोबर साठवून ठेवतो, बांधून टाकतो. म्हणजे जे साठवायचे ते ज्याच्यात साठवायचे त्याच्यापेक्षा लहान पाहिजे आणि ज्याच्यात साठवायचं ते मोठं पाहिजे. इथे उलट आहे. हरी आहे मोठा
हृदय आहे छोट्याशा हृदयात मोठा हरी साठवला जाईल कसा? हरी किती मोठा आहे? मी मगाशी प्रमाण म्हणून गेलो, हरी हा व्यापक सर्वगत, तो व्यापक सर्वगत आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदावी. हरी हा कसा आहे? अनंत ब्रह्मांड उदरी, ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे असा आहे हरी. ब्रह्मांड कशाला म्हणतात? ब्रह्मांड म्हणजे आपलं बोतावडं नाही. ब्रह्मांड म्हणजे काय सांगतो तुम्हाला, खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक, हे जे 14 लोक आहेत, या 14 लोकाला मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जातं विष्णू पुराणामध्ये व्याख्यान. खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक, या 14ला मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जातं. खालचे 7 लोक आहे अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ, हे खालचे 7 लोक आहे. आणि वरचे 7 लोक भूरलोक, भोरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक, हे वरचे 7 लोक आहेत. या 14ला मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जातं. आणि असे अनंत ब्रह्मांड आहेत, आणि ते अनंत ब्रह्मांड याच्या उदरात आहे. मग हा हरी केवढा असेल विचार करा. दुसरे एक तर प्रमाण असं आहे, अनंत ब्रह्मांड एके रोमी ऐसी दोंडे, याच्या एका रोमात अनंत ब्रह्मांड आहेत, एका रोमात. आता याला रोम किती? आपल्याला किती आहे रोम? आपल्या माणसाला किती रोम आहेत? तुमच्या अंगावर किती केस आहेत मी सांगू शकतो. प्रत्येकाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत, शास्त्रात सांगितलेलं आहे. किती? 3.5 कोटी आहे. ते म्हणाल नक्की का? मोजून बघा, चूक भूल दोन्ही घेणे. शास्त्रात सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. प्रत्येकाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत. आपण मोजू शकत नाही. माऊलीने ज्ञानेश्वरी म्हटलेले, अंगीची या रोमा किती, जयाची या तयास न गणवती. आपल्या अंगावर किती केस आहे आपण मोजू शकत नाही. एका केसात, एका रोमात अनंत ब्रह्मांड आहे. आता याला रोम किती? महा केवढा, आणि एवढा मोठा हरी, त्या अनंत ब्रह्मांडातलं एक ब्रह्मांड, त्या एका ब्रह्मांडातला एक भूलोक, त्या एक भूलोकातला एक जम्बूद्वीप, एक आशिया खंड, त्या आशिया खंडातला पुन्हा भारत देश, भारतातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातला ज्याचा त्याचा जिल्हा घ्या, ज्याचा त्याचा तालुका, त्याचं त्याचं गाव, त्या गावातली एक गल्ली, त्या गल्लीतला एक माणूस, आणि त्या माणसाचं शरीर त्यात केवढं आहे, हे केवढं सण. आणि एवढ्या छोट्याशा हृदयामध्ये अनंत ब्रह्मांड ज्याच्या हृदयात इतका मोठा हरी, त्याला साठवायचं, हे साठवता येईल तरी कसं? विठाला 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 विठाला. दुसरी महत्वाची शंका, साठवता येईल तरी कसं? तिसरी महत्वाची शंका अशी होती, हे आपण शंका घेण्याचं काहीच कारण नाही. सांगतात तुकोबार आहे, ज्या अर्थी तुकोबार आहे सांगतात त्या अर्थी तो साठवला जात असलाच पाहिजे. उपनिषदात सांगितलं, पुराणात सांगितलंय, संतांच्या वाङ्मयातून आहे, याचा अर्थ तो साठवला जात असलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल मग ठीक आहे, साठवला जात असलाच पाहिजे, तर मग तो कशाने साठवला जातो? हा तिसरा मुद्दा आहे, तो कशाने साठवला जाईल. चौथा मुद्दा असा निर्माण होतो, तुकोबार इथे सांगतात, एक मार्मिक शब्द याच्यातला आपल्याला घेण्यासारखा आहे की त्याच्यातून सगळ्या समस्या सुटू शकतील. असा एक महत्वाचा शब्द इथे, साठवेला हरी, नुसतं हृदयात म्हणत नाही ते तुकोबार आहे. साठवेला हरी जी हृदय मंदिरी, हृदय मंदिरी हरी साठवेला. नुसता हृदय शब्द वापरत नाही, हृदय मंदिरी म्हणतात. याचा एक ध्वनित अर्थ असा निघू शकतो, स्पष्ट अर्थ असा निघू शकतो की हृदय मंदिर बनलं की ते साठवला जाऊ शकतो. हृदय सर्वांना आहे, पण सर्वांचं हृदय मंदिर नाही. हृदय सर्वांनाच आहे,
पण ते मंदिर नाही. आणि देव कुठे असतो? मंदिरात. म्हणून आपल्या जर देव इथे यावं वाटत असेल तर हे हृदय मंदिर बनवा, की तो इथे आल्याशिवाय राहणार. हा त्याचा एक स्पष्ट अद्वैतातून निघू शकतो. तर हृदय मंदिर बनलं पाहिजे. इथपर्यंत आपण आता आलो. तर हृदयाचं मंदिर होईल कशाने? त्याकरता काय करायला पाहिजे म्हणजे ते हृदय मंदिर बनेल? ही चौथी शंका, चौथा मुद्दा. आणि पाचवा एक मुद्दा असा, असं कोणी हृदय मंदिर बनवून त्यात साठवलेलं आहे का? असे उदाहरण आहेत का? तर या पाचही मुद्द्यांचा विचार आपण 4-5 तासात करू. घाबरू नका. थोडक्या वेळात आपल्याला भावनेला स्पष्ट करायचं आहे. या पाचही मुद्द्यांचा विचार मी आपल्याला भावार्थानंतर सांगतो. तूर्त अभंगाचा मी भावार्थ संपवतो आणि नंतर या पाचही मुद्द्यांचं थोडक्यात उत्तर आपल्याला देतो. तुकोबरा सांगतात, आपलं हृदय मंदिर बनवा. ज्यांनी हृदय मंदिर बनवलं, ज्यांनी त्या हृदय मंदिरात हरेला साठवलं, महाराज त्यांचं काय झालं? त्यांचं काय झालं हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. त्यांची सरी त्यांची सरी त्यांची सरी शांती सरवीर भार. झाला सफर व्यापार, झाला सफर व्यापार, पंची सरणी झार, त्यांची सरणी झार, त्यांची सरणी झार, त्यांची सरणी झार. झाला सफल व्यापार, त्यांची सरणी झार, त्यांची सरणी झार, त्यांची सरणी झार, त्यांची सरणी झार. तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की ज्यांनी आपल्या हृदयाचं मंदिर बनवलं आणि हरेला साठवलं, त्यांची सरली एरझार, त्यांची एरझार संपली, येणं जाणं संपलं. ते मूळ स्वरूपाला, आपल्या परमात्मा स्वरूप स्थितीला प्राप्त झाले. झाला सफळ व्यापार. व्यापार हा सफळ झाला. व्यापार सफळ झाला केव्हा म्हटलं जातं? आपण जे भांडवल गुंतवले, 15 लाख रुपये भांडवल गुंतवलं आणि वर्षाच्या शेवटी ताळा लावून पाहिला तर 20 लाख रुपये कर्ज झालं. याला व्यापार सफल म्हणतात का? नाही. हा व्यापार खोटा आहे. मुद्दला मध्ये पडे तोटा, ऐसा खोटा विधी. तो विधीन खोटा आहे, तो व्यापार खोटा आहे. की मुद्दला तो जिथे घट पडत असेल तो व्यापार खोटा आहे. तर मुद्दल जागेवर राहून त्याच्यावर अनंत पटीने नफा मिळणं, तिथे व्यापार सफल आहे. हानी होत असेल तो व्यापार खरा नाही. लाभ होत असेल तोच खरा व्यापार आहे. तुकोबरा म्हणतात हे काय शिकवायला पाहिजे? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. लाभ होय तो व्यापार करा, फार काय शिकवावे. लाभ प्राप्त होईल असा व्यापार करा, यापेक्षा फार काय सांगायला पाहिजे का? शिकवायला पाहिजे काय? तोटा होईल असा व्यापार करावा का? असं नको. लाभ होईल असा व्यापार केला पाहिजे. आणि तोच व्यापार सफल झाला की
की हे मुद्दल, हे शरीर, हे भांडवल आपल्याला मिळालं आणि याच्यावर आपण त्याला हृदयात साठवलं, त्याच स्वरूपाला आपण प्राप्त झालो, आपली एरजार संपली, हा खरा व्यापार सफल आहे. देवाने हे शरीर दिलं, त्याची खरी सार्थकता झाली, झाला सफळ व्यापार. ज्ञानोबारांनी आपला अनुभव सांगितलाय. ज्ञानोबारा म्हणतात, माझा संसार आज सफल झाला. केव्हा? आजही संसार सफल झाला गे माये, देखिएले पाय विठोबाचे. विठोबाचे पाय देखिएले, आज संसार सफल झाला गेला. त्याचं दर्शन घडणं, तो अनुभवाला येणं, तर हृदयात येणं, बस त्याच्यात व्यापार सफल आहे. म्हणून ज्यांनी हे केलं त्यांचा व्यापार सफल झाला, त्यांची एरजार संपली. येणं जाणं तर त्यांच्या जीवनात नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. येणं जाणं आता नाही, अनंताचे पायी राहिलो. तिथे व्यापाराची सफलता आहे. म्हणून ज्यांनी हृदय मंदिरात धरेला साठवलं त्यांची एरझार संपलेली आहे, त्यांचा व्यापार सफल झाला. महाराज ठीक आहे, शरीर आहे त्याचा व्यापार सफल झाला तुम्ही सांगितलं, परंतु एक सामान्य किरकोळ शंका आमच्या पुढे येते जरा, पण ती सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला बोलतो. काय? जो हरीला हृदयात साठवायच्या नादी लागला ना, त्याला घरचे लोक बरे पाहत नाहीत. जो देवाधर्माकडे वळला, परमार्थाकडे वळला, त्याला घरचे लोक बरे पाहत नाही. काय वेळेला त्याला जा तू कुठे जा, तुझं पोट इथे कशाला म्हणा, त्याला कदाचित घराच्या बाहेर काढून. तुकोबारा म्हणतात, देवाचा भक्त तो देवाशीच गोड, आणि काशी चाड नाही त्याची. कवनाचा सोयरा नव्हेच सांगा तू, अवघी हाती अंतराला. सर्व त्याला सोडून देतात. माझे ऐसे तया न म्हणती कोणी, असे राणी वनी भलते ठाई. त्याला माझं असं कोणी म्हणत नाही. कुठे त्याला रानात वनात कसे राहावं लागतं. तर अशा वेळेला आम्हाला एक शंका थोडीशी येते, तो एकाकी पडलेला असा भक्त, मग त्याच्या जीवनात याचं कसं काय व्हायचं, त्याच्या उदरनिर्वाहाचं कसं काय. आणि असा एकाकी असला की त्याच्यावर कुणी तुटून पडतं, त्याला कुणी भीती निर्माण करतं. मग याच्या जीवनात याने हरीला हृदयात साठवायचं, पण त्याच्या जीवनात त्याच्या निर्वाहाची चिंता, त्याला संरक्षणाच्या दृष्टीने काय, नाहीतर त्याला भीतीच आहे ना, चिंताच आहे नाही, तो एकाकी काय करणार. तुकोबारामध्ये ही शंका खूप अलीकडची झाली. एक लक्षात घ्या, ज्याने हरीला हृदयात साठवले, ज्यांच्या हातात तो हरी आलेला आहे, अरे त्याला भय कसलं आणि चिंता कसली, हेच तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हरियाणा हरियाणा मग कैची मग कैची मग कैची
तिसऱ्या चरणात तुकोबाराव शंकरदेव निरसन करतात. हरी ज्यांच्या हातात आलाय, ताब्यात आलाय, स्वाधीन झालाय, तर त्याला भय कसला आणि चिंता कसली. हरी आला, हाता आला म्हणजे ताब्यात आला, स्वाधीन झाला. माझा अमुक काम आहे, तुम्ही चिंता करू नका, त्याला की आपल्या हातात, अमुक आपल्या हातात आहे, त्यांच्याकडे काम आहे ना, मग काय काळजी करू नका, काम तुमचं झालं असं समजा, आपल्या हातात आहे. म्हणजे ताब्यात मी म्हणेल तसं तो ऐकलं. तसं हरी यांच्या हातात आला म्हणजे ताब्यात आला, त्याला भय कसला आणि चिंता कसली. तो परमात्मा, तो हरी असा आहे जो सर्वांचा सांभाळ करणार आहे. मला सांगा, तो भक्तांचा करणार नाही का? त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर का? विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. मग सर्व विश्वाचं जो भरण पोषण करतो तो भक्ताचं करणार नाही का? शहाणाबाब जो आहे तो आपले आबरू जाऊ नये म्हणून नालायक पोरालाही खाऊ पिऊ लावतो. हे दादा सगळ्यां टप्पू असतो, तो काहीच काम करत नाही, नीट वागत नाही, काय नाही, तरी तो शहाणा बाब जो असतो त्याला आपली आबरू जतन करायची असते. म्हणून त्या नालायक पोराला तो म्हणतो, इथे घरात मर, तुला काय पाहिजे ते मला सांग, मला ना, मी तुला पोसायला बघ नाही, पण बाहेर कुठं जायचं नाही, कोणाच्या पुढे हात पसरायचा नाही, काय पाहिजे ते मला सांग. आता जो काम धंदा न करणाऱ्या नालायक पोराला सांभाळतो, तो काम धंदा करून 1,00,000 रुपये महिन्याचा दुकानचा गल्ला हातात आणून देणाऱ्या आज्ञाधारक मुलाला सांभाळणार नाही का? जरूर सांभाळणार. तसं जे देवाला मानत नाहीत अशाही अवलादींचा सांभाळ देवच करतो. देवच नाही म्हणणारे असे काही आहेत, त्यांची नावं मी सांगू शकेन पण सांगत नाही. देवच नाही म्हणतात, कसला देव कसला, कशाला श्रीराम बाबूचं नाव घ्यायचं आपण. देवच नाही म्हणणाऱ्यांचा सांभाळ देवच करतोय. मग जे देवाला मानतात, देवाची भक्ती करतात, त्याचा देव सांभाळ करणार नाही का? ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे बरं का, भोजनाच्छादने चिंता मृथा कुर्वन्ति वैष्णवाः येसो विश्वंभरो देवः स भक्तान् किमुपेक्षते. जो सर्व विश्वाचं भरण पोषण करतोय तो आपल्या भक्ताची उपेक्षा करेल का? भक्ताचा निश्चित सांभाळ करणार. जो कोणाचा करतो, ज्याचं जिथं असेल तिथं त्याचं त्याला भगवान पोच करतो. कधी अन्नापर्यंत याला नेलं जातं, कधी याच्यापर्यंत अन्न आणलं जातं. या सगळ्या प्रक्रिया आपल्याला आता सांगायला वेळ नाही. तर परमात्मा हा ज्याचं जिथं असेल तिथं त्याचं त्याला पोच करतो. म्हणून आपली एक म्हण पडलेली आहे, दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. वो लिखने वाला कौन है? वही भगवान है. ज्याचं त्याला जिथं असेल तिथं बरोबर पोच तो करतो. सर्व जेवल्याशिवाय देव जेवत नाही. म्हणून सर्वांचा सांभाळ करणारा तो परमात्मा आहे. एकदा रुक्मिणी देवाला म्हटलं, देवा चला जेवायला. देव म्हणाले, थांब जरा, त्या उंदे गल्लीतला एक माणूस जेवायचा राहिलाय, तो जेवल्याशिवाय मला जेवता येणार नाही. रुक्मिणी म्हणाले, देव असं काय म्हणतात? माझा नियम आहे, सर्व जेवल्याशिवाय मी जेवत नसतो. पुन्हा थोडा वेळ म्हणले, देवा चला जेवायला. थांब जरा, ते शेजाऱ्याच्या मठात जे मुंबईचे लोक उतरले त्यांना वाटू लागले याला जीव घालावा. पुन्हा थोडा वेळ म्हणले, देवा चला, हा तर तो बसला वाढ म्हणे. म्हणजे देवा ही काय तुमचं नाटक नाही, माझा नियम आहे. सगळं जग जेवल्याशिवाय मी जेवत नसतो. सर्व किडा म्हणजे सर्व यावत प्राणीमात सगळं. बरं ठीक आहे. रुक्मिणी काय केलं, दुसऱ्या दिवशी एक डबे घासून पुसून घेतले, त्याच्यात एक मुंगी सोडली, वरून फडकं गुंडाळलं
तिला ऑक्सिजन मिळाला पाहिजे. ती अशी एका ठिकाणी लपवून ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी म्हणाली देवा चला जेवायला. देव म्हणाले थोडा विचार केला म्हणे हा वाढ. रुक्मिणी म्हणाली आत्ताच नाही म्हणायचं, देवाने 5 घास घेतल्यावर मग म्हणायचं. देव आले बसले 5 घास घेतले. रुक्मिणी म्हणाले देवा काल काय जोरदार थाप मारली. म्हणे काय की सगळं जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आज जेवलं सगळं जग. हो म्हणजे जेवलं सगळं जग. सगळ्याचे रिपोर्ट आलेत माझ्याकडे, मगच मी जेवायला बसलो. नाही म्हणे काय थाप मारता उगीच. थाप कोणीच मारू नये बुवा. थाप मारण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे. फक्त थाप मारण्याचा अधिकार पक्वाजन आहे. त्यांनी सगळं करावं का, लावालावी करावी, चाटा माराव्या, थापा माराव्या, पण त्या खजावरदार काही येत नका. काल काय जोरदार थाप मारली म्हणजे सगळं जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. जेवलं सगळं जग. म्हणून सगळ्यांचे रिपोर्ट आले. मग नाही म्हणे एक राहिली. कोण? एक मुंगी राहिली. मुंगी. देव म्हणतात ती मुलगी का, ती तर कधीच जेवली नाही. म्हणे मी दाखवतो तुम्हाला, दाखवा. तुम्ही तो डबीची गुप्त लपून ठेवलेली होती ती काढून आणली, दाखव. दोरा सोडला, पडकं बाजूला केलं, ती पाहू लागली तर मुंगीच्या अगोदर त्याच्या 7-8 साखरेचे दाणे तिला दिसून आले. मग बाजूने जसं हळून पाहिलं त्या साखरेचे दाणे खालून ती मुंगी वर आले. देव म्हणतात काय बोल सांग दाखव. नाही देवा भानगड काय झालं काय कळत नाही का. मी स्वतः हाताने घासून बसून हे डबी घेतली होती, त्याच्यात मुंगी सोडून वरून फडकवून बांधून गुपचूप ठेवली होती, कोणालाच माहित नाही. तर याच्यातले 7-8 साखरेचे दाणे आले कुठून. देव म्हणतात हेच तर माझं नियोजन. ज्याचे जिथं असेल पाषाणाचे पोटी बैसला दर्दूर तयामुखी चारा कोण घाली. जो जिथं असेल तिथे त्याचं त्याला सर्वांना पोच. असा सर्वांचं भरण पोषण करणारा तो परमात्मा विश्वंभर आहे. मग सर्वांचं जो पोषण करतो तो भक्ताचं करणार नाही का. म्हणून भक्ताला ती चिंता नाही. हरीची या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण. भगवान त्याच्या रक्षणाकरता तत्पर असतो. म्हणून त्याला चिंताही कसलं नाही, त्याला भय कसला नाही. केला अंगीकार पंढरीच्या देवे काय करतील काळ मशक मानवे. तर कोण काय करू शकणार नाही. देव ज्याचं रक्षण करताय त्याचं केसही कोणी वाकडा करू शकत नाही. जाको राखे साह्या मार सके नाको बालन बाका कर सके जो जग बैरी होय. सर्व जग त्याचं वैरी झालं तर त्याचा केस कोणी वाकडा करू शकतो. छोटासा प्रल्हाद बालक होता पण त्याने हरेला हृदयात साठवलं. म्हणून भयानक शक्तिशाली असणारा हिरण्यकश्यप मारू शकला नाही. विष्णू पुराणात श्रेष्ठ सांगितले जो जो 13 प्रयोग केले त्याला मारण्याचे आणि ते जहाल प्रयोग केले हिरण्यकश्यपने तरी तो मारू शकला नाही. शेवटी हिरण्यकश्यप म्हणला का रे प्रल्हादा इतके मी तुला मारण्याचा प्रयत्न करतो तरी तू का मारत नाहीस. तो म्हणतो मला वाचवणार आहे म्हणून. म्हणजे तुला कोण वाचवतो. म्हणजे ज्याने तुम्हाला अजून वाचवलंय तोच मला वाचवतो. तोच परमात्मा, तोच हरी माझं रक्षण करणार आहे. आता तो हरी ज्याचं रक्षण करणार आहे त्याला कोणीही काही भय आणू शकत नाही. मी त्या प्रभूचं चिंतन करतोय, स्मरण करतोय म्हणून मला काहीच भय नाही. राम नाम जपताम कुतो भयम सर्व ताप शमनैक भेषजम पश्यतात मम गात्र संनिधौ पावकोपि सलिलायते. छान अशी चिता पेटवलेली आहे खूप आणि त्याच्यात प्रल्हादाला टाकलं. त्या ज्वाळा प्रल्हादाला काही करू शकल्या नाही. त्यावेळेला हिरण्यकश्यप म्हणतो का रे प्रल्हादा इतक्या प्रज्वलित ज्वाला आहे तर तुला भय का नाही. तो म्हणतो राम नाम जपताम कुतो भयम का सर्व ताप शमनैक भेषजम. सर्व तापाचं शमन करणारे एकमेव औषधी आहे आणि ते मी घेतो आहे राम नाम चिंतन. म्हणून पश्यतात
मम गात्र सन्निधौ तात बाबा पहा पश्यतात मम गात्र सन्निधौ पावकोपी सलिलायते अधुना पावकः अपि अधुना सलिलायते. काहीच भीती कुणीच घालू शकत नाही. म्हणून तुकोबारा सांगतात ज्याच्या हातात ताब्यात हरी आलेलं त्याला भय कसला आणि चिंता कसली. हरी आला हाता मग कैची भे चिंता त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार. एवढं सांगल्यानंतर एक चातुर्मास राहिलेला वेदांताचा अभ्यास केलेला सर्व काही श्रवण केलेले ग्रंथ ऐकलेलं असं एक पुढे आला त्याने शंका मांडली महाराज आणि असं ऐकले चातुर्मासात की मनुष्य जीवनात जी जी काही कर्म केली जातात ती उरलेली कर्म त्याला पुन्हा जन्म देत असतात. कर्म भोग दिल्याशिवाय संपत नसतात आणि उरलेली कर्म त्याला नक्की भोग द्यायला जन्माला आणतातच. ज्ञानेश्वरांची 9व्या अध्यायात होवी आहे अगा कर्म जै उरावे तै तिची सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे ते आहे का. तो उरलेलं कर्म भोगण्याकरता देहाला यावंच लागतं त्याला पुन्हा जन्माला यावं लागतंच असं शास्त्र सांगतंय. सिद्धांत आहे उरलेली कर्म त्याला जन्म देणारच. आणि तुम्ही तर म्हणतात त्याची सरली येर जा त्याला येणं जाणं नाही म्हणता आता मग त्याची उरलेली कर्म त्याची वाट काय आणि ती उरलेली कर्म तर जन्म देणारच ना. तुकोबारा म्हणतो तुझी शंका बरोबर आहे तू ऐकले चातुर्मासात राहिलाय पण जरा नीट समन्वयाने अभ्यास कर. लक्षात घे कर्म उरलेली कर्म त्याला जन्म देणारच हे मान्य आहे मला पण कर्म उरतील तर ना. ज्याने हरीला हृदयात साठवले हरी त्याचं काहीच उरून येत नाही सर्वच संपून टाकतो. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात हरी काही बुराने हरी काही सरले
नाना सफल व्यापार नाना सफल व्यापार सफल शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात, तुमची शंका ठीक आहे, या शरीरात असताना जी कर्म केली जातील ते उरलेली कर्म पुन्हा त्याला जन्म देणार, पण उरतील तर ना. जो हरी हृदयात आलेला आहे तो हरी त्याचं काहीच उरू देत नाही. तो का म्हणे, हरी काही उरो नेदी उरी, हरी काही उरी उरो नेदी. हरी काहीच उरू देत नाही, काहीच शिल्लक राहू देत नाही की ज्यामुळे याला जन्म प्राप्त होईल. ते सर्वच तो संपवून टाकतो. मग जन्म येईल कसा, त्याची सरली एकदा. एक नवोबरांची सुंदर गवळण, त्याचा दाखला मी आपल्या पुढे ठेवतो. एक गवळण ती म्हणू लागली, हा भगवान माझ्या घरी आला आणि मला म्हणाला, मला फार भूक लागली, काहीतरी खायला दे. तर ती म्हणाली की याला फार भूक लागली, स्वयंपाक व्हायला तर अजून वेळ आहे. मग आता तोपर्यंत आज थांबणं कसं काय शक्य. एक मार्ग आहे, आपल्याकडे दिवाळीचा फराळ रेडीमेड तयार, तो याला देऊ की थोडा वेळ खाऊन पाणी प्यायला का थांबेल. दिवाळीच्या वेळेला रेडीमेड तयार असतो फराळ, कोणताही पाहुणा येऊ द्या आणि तो कधी येऊ द्या आणि तो लगेच जायचं म्हणू द्या, तरी आपण त्याचे उपचार करू शकतो. एक लाडू, एक करंजी, शिवडा घे, खा दे. त्याला काय खायचं तेवढं ते खातो, उरलेलं तसंच राहतं, ते पुन्हा मूळ डब्यात जातं, ते पुन्हा दुसऱ्याच्या पुढे. आता एक गुप्त सांगू नये पण सांगण्याची पाळी आली. तो रेडीमेड फराळ तयार आहे, तर याला काहीतरी द्यावं आपण म्हणून त्याने फराळ दिला. त्याने फराळ खाल्ला. आता फराळ खाल्ल्यावर केल्यावर तास 2 तास दम भरायला काय हरकत आहे का, पण फराळ खाल्ल्यावर म्हणाला याच्यात माझं काय भागलं नाही, आणखी काहीतरी देच. मग ती म्हणाली, दुसरा एक स्टॉक होता माझ्याजवळ, तो दिला, तेही सर्व खाल्लं त्याने. तरी तो म्हणतो माझं अजून भागलं नाही, काहीतरी देच. जो इतर कच्च्या म्हणजे सर्व मटेरियल बाकीचं काय होतं ते सगळं याला देऊन टाकलं, सगळं खाल्लं तरी त्याचं काय भागलं, ते म्हणतो आणखी काहीतरी देच. तर ती म्हणते काहीच राहिलं नाही माझ्याजवळ, आता याला देऊ काय, याने सगळंच खाऊन टाकलं माझं. काय काय खाल्लं आहे का, ती खूप सुंदर सांगते. माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोळ, यासी नपरे ग्रासिता माझा खेळव, आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्धते भक्षिले समूळी, कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी, विषय वासना त्या ग्रासल्या निमिष मिळी. पहिला माझा मीपणा फराळ सरसे खाऊन टाकला, माझा मीपणाच त्याने संपवला. हे तळसं मडकं माडगं हे संपवलं त्यांनी, वरची उतरंड संचित खाल्लं, प्रारब्ध खाल्लं, कर्माकर्म खाल्लं, विषय वासनाही खाऊन टाकलं. ज्या वासना जन्माला, हे सगळं जन्माला आणणारे, हे जे जे खाऊन जन्म घ्यावी लागेल वासनेच्या संग, ही जन्माला आणणारी जी जी सर्व सामग्री आहे ते सगळं याने संपून टाकली. आता काहीच माझ्याजवळ शिल्लक राहिलं नाही, आता काय देऊन स्वतःजवळ. हरी काय करतो, जन्माला कारणीभूत असणाऱ्या ज्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व संपून टाकतो. ते संपून जर गेलं तर जन्म येईलच कसा. म्हणतो का म्हणे, हरी काही उरणी उरी, त्यांची सरली झाला सगळा व्यापार.
आपण याचा भावार्थ संपला. एक वेळ संप्रदाय बरोबर म्हटल्याप्रमाणे भगवंताचं भजन करा. 5 शंकांचं 5 मिनिटात उत्तर देतो आणि आपली सेवा संपवतो. विठोबा रसुमाये झाला सगळा व्यापार. पहिल्या चरणाचा विचार करत असताना मी 5 मुद्दे आपल्याकडे उपस्थित केलेले होते. अगदी थोडक्यात त्याचं उत्तर देतो. पहिली शंका ही आपण निर्माण केली होती, हरीला हृदयात साठवायला सांगतात, पण पहिला तो हृदयात नसावा आणि मग साठवायला सांगा. जर सर्वांच्या हृदयात आहेच तर साठवायला का सांगतात, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, साठवला जाईल तरी कसा, साठवण्याची प्रक्रिया घडेल तरी कशी. कारण ज्याला साठवायचं तो आहे मोठा, ज्याच्या साठवायचं ते छोटं, छोट्या मोठे साठवता येईल कसं, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ज्या अर्थी तुकोबारा सांगतात त्या अर्थी तो साठवला जात असलाच पाहिजे. अशक्य ते संत कधीच सांगणार नाही, शक्य तेच सांगणार. मग जर साठवला जात असेलच तर तो कशाने साठवला जातो, हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, ज्याच्यात साठवायचं त्याला जोडून तुकोबारांनी एक मार्मिक शब्द वापरला की ज्यामुळे या सर्व शंकांचं निरसन होऊ शकेल. हृदय मंदिर. याचा अर्थ हृदय मंदिर बनवलं की तो साठवला जाऊ शकतो, हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. तर हृदयाचं मंदिर होईल केव्हा, आणि असं कोणी हृदयाचं मंदिर बनवलं त्यात हरी आलेलं आहे. ह्या 5वा मुद्दा अगदी थोडक्यात उत्तर देतो. हरी जर सर्वांच्या हृदयात आहेच तर साठवायला का सांगतात, नसावा आणि मग साठवायला सांगा, तर याचं उत्तर असं आहे, हरी सर्वांच्या हृदयात आहे, पण आपल्या हृदयात हरी आहे असं सर्वांना वाटतंय का. आपण जर म्हटलं ना तुमच्या हृदयात, हो माझ्या हृदयात हरी कसला, मी असा पापी, मी तसा पापी, मी सगळे धंदे केलेले, सगळं काय काय म्हणून केलं नाही, माझ्या हृदयात तो हरी कसला. मग सांगा, हा म्हणतो माझ्या हृदयात हरी कसला, मग याच्या हृदयात नाही का. पण असूनही त्याला आहे असं वाटतंय का, नाही. असूनही त्याला आहे असं वाटत नाही. म्हणून वस्तूच्या असण्याला नुसतं महत्व नाही, वस्तूचं अस्तित्वाने ज्ञान असण्याला महत्व आहे. नुसतं अस्तित्व उपयोगाला येऊ शकत नाही, ते कार्यकारी होऊ शकत नाही. त्याचं ज्ञान असेल तर ते कार्यकारी होऊ शकतं. जर ज्ञान नसेल तर वस्तू असूनही नसल्याच जमा असते. ज्ञान जर असेल तर त्याच्या अस्तित्वाचा उपयोग होऊ शकतो. म्हणून वस्तू अस्तित्व नुसतं एवढं मूल्य नाही, त्याचं ज्ञानाला मूल्य आहे. एकाने सांगितलं, हे बघ या लाईटचं काय खरं नाही, कधी येते कधी येते. तर पण मला थोडीशी महत्वाची मीटिंग आहे, मला तिकडे जायचं, आता तू इथे घरात थांब, मीटिंग ओळखली तर येईल, मी नाही तर सकाळी येईल. आणि ही लाईट जाते कधी काय असतं असं नाही, तुला वावर नका, ही बघ बॅटरी, हे प्रकाशाचं सांगून तुला बॅटरी. बरं म्हणजे ठीक आहे जाऊ. तो गेला आणि लाईट गेली. बराच वेळ हा वाट पाहत राहिला, पण ती बॅटरी कुठून उजेड देते. आपल्याला काय माणूस आपल्याला उजेडा करता बॅटरी ठेवली, हे कुठे उजेड देते. रात्रभर तसाच अंधारात राहिला. सकाळी तू आल्यानंतर म्हणला, कार्य कसं काय तू गेला लाईट गेलेली आहे, आणि मग तेवढं करतात तुला बॅटरी दिली, आणि ती कुठे उजेड देते, काय उजेड नाही. अरे कालच नवे सेल टाकले, गोटे टाकला, व्यवस्थित सर्व कालच मी केलं, आणून ठेवले, नाही ना दे तुझे नाहीच दिलं. आण बरं आणले, बटन दाबताच लख प्रकाश. याला बटन दाबावं लागतं काय.
आपल्या लक्षात आलं असेल. मला सांगा, उजेडाचं साधन बॅटरी त्याच्याजवळ होती का नव्हती? होती. पण असूनही ती त्याच्या उपयोगाला येऊ शकली नाही. का? बटन दाबल्यानंतर ही प्रकाश देते याचं ज्ञान नसल्यामुळे ती वस्तू जवळ असूनही त्याच्या उपयोगाला येऊ शकली नाही, म्हणून ती नसल्यात जमा झाली. म्हणून वस्तूच्या नुसत्या असण्याला महत्व नाही, वस्तूच्या ज्ञानाला महत्व आहे. तसं हरी सर्वांच्या हृदयात आहे, पण सर्वांना हृदयात आहे हरी आहे असं अस्तित्वाने ज्ञान नाही, अस्तित्वाने त्याची जाण नाही, अस्तित्वाची अस्तित्वाने ओळख नाही. म्हणून साठवायला सांगतात, म्हणजे त्याची अस्तित्वाने ओळख करून घ्यायला सांगतात. पहिल्या मुद्द्याचं उत्तर संपलं. दुसरा मुद्दा असा, हरी आहे मोठा, हृदय आहे छोट. मग छोट्या हृदयात मोठा हरी साठवला जाईल कसं? मोठ्यात छोटं साठवता येत, छोट्यात मोठं साठवता येईल कसं? तर याचं उत्तर मी देतो आपल्याला. छोट्यातही मोठं साठवता येतं. तुम्ही म्हणाल बुवा डोकं आहे का? हे त्यानेच बोलतोय. छोट्यातही मोठं साठवता येतं, फक्त त्याची प्रक्रिया आहे. छोट्यातही मोठं, किती मोठं आपल्याला छोट्यात आणता येतं. एवढा मोठा भारत देश किती मोठा आहे, पण ते भूगोलाचं जे पुस्तक आहे ना, त्या पुस्तकात 1 इंचात तो भारताचा नकाशा आहे. 1 इंचात. मला सांगा, त्या भारत किती मोठा आहे बरं? ते 1 इंचात आलाय की नाही? का भारताचा तुकडा आलाय थोडासा? काही नाही, पूर्ण अख्खा भारत देश त्याच्यात आहे. एवढा मोठा विस्तीर्ण भारत देश त्या 1 इंचात आला कसा? आलाय की नाही? नाही तर नाही ना तुम्ही. आहे पूर्ण भारत देश त्या 1 इंचाच्या नकाशात आहे की नाही? याच्यापेक्षा तो पृथ्वीचा गोलक असतो, तो चंबू शाळा, सर्व जग त्याच्यात दाखवलं जातं. एवढ्याशा चंबूमध्ये सगळं जग, नुसता भारतच देश नाही. तर ते एवढ्याशा चंबूमध्ये, त्या पृथ्वीच्या गोलकामध्ये आहे की नाही? आहे. इतकं मोठं छोट्यात कसं आलं? त्याचं एकच उत्तर आहे, स्केलमुळे. स्केलमुळे कितीही मोठं छोट्यात आणता येतं. स्केल हे त्याचं महत्वाचं. एकाने आपलं पाकिट उघडलं, इकडे इकडे फोटो होता. काय कोण? म्हणजे माझा बाप. तो पितृभक्त होता म्हणून त्याने बापाचा फोटो ठेवला होता, नातीचा ठेवला नव्हता. कोण? माझा बाप. अरे तुझा बाप 1 इंच? तुझा बाप मी माझ्या डोळ्याने पाहिला 7.5 फूट उंच होता. प्रदक्षिणेला निघाला ना तर सगळे लोक तोच वर दिसायचे. माझे एक होता उंच माणूस बरं का, तो आता काय दिसत नाही. तो चाललेला असला की एवढा अथांग समाज, पण असं कोणाच्या नजरेत तो यायचा वर, असं 1 फूट वर दिसायचा सर्वांना. माझ्या डोळ्याने पाहिलंय 7.5 फूट उंच होता. तुझा बाप नसेल, तुझ्या बापाचा अंगठा असेल. म्हणजे अंगठा नाही, अख्खा बाप आहे. त्या 1 इंचाच्या फोटोत 7.5 फूट उंचीचा बाप आहे की नाही? आलाय की नाही? तो कसा आला? त्या कॅमेऱ्यात ही शक्ती आहे. 7.5 फूट उंचीच्या बापाला त्याने 1 इंचात खेचून घेतलं. किती मोठं छोटं आणण्याची काही एक साधन असते. तसं किती मोठं असलं हरी, तर तो छोट्या हृदयात येऊ शकतो. तुम्ही म्हणाल ठीक आहे, आता तुम्ही सांगितलं, पण आता कशाने? द्या ना सांगण्याचं उत्तर द्या. तो कशाने छोट्या हृदयात येऊ शकतो? तर इतका मोठा हरी छोट्या हृदयात आणण्याकरता एक महत्वाची जादू आहे, एक महत्वाची शक्ती आहे. तो म्हणजे भाव. भाव ही अशी महान शक्ती आहे की त्या व्यापक असणाऱ्या परमात्म्याला हृदयातही आणू शकते. तुकोबारांनी म्हटलंय, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. एवढा म्हणण्यातून व्यापकता दाखवली आणि प्रभू म्हणण्यातून सामर्थ्य दाखवलं. व्यापक आणि सामर्थ्यवान करा, परंतु तेने संपुष्टी राहावी. कशाने? भावे. भावे शब्दाखाली अंडरलाईन मारा. भाव असा शक्तिशाली आहे, इतक्या मोठ्या परमात्म्याला
खेचून आणण्याची ताकद त्या भावात आहे. देव कशानेच आकळला जात नाही, आकळला जातो ह्या एकाच बळाने. भाव बळे आकळे ओढवे ना कळे. भावाची अशी महान शक्ती आहे. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरे सत्ता कोण त्यावरून परता. देवावरच सत्ता चालते ते भावाची. भाव हा किती छोटा बनवणार आहे. होय भक्ती केला तैसा प्रभू धरावते इच्छा. काय भक्ती कसे लागले देवासी, इच्छा ज्याची जैसी तैसा होय. जशी इच्छा तसा साठवला राहे हृदय संपुष्टी, बाहेर ढाकुटे मूर्तीवर. भाव असा महान शक्तिशाली की एवढ्या मोठ्या परमात्म्याला छोट्या हृदयात खेचून तो आणू शकतो. पण तो कोणतं हृदय पाहिजे त्याला, तर ते मंदिर पाहिजे. चौथी मुद्दा आपला, हृदय मंदिर केव्हा बनेल. आता मंदिर शब्द हा पावित्र्याचा वाचक आहे. याचा अर्थ असा, तुमचं हृदय मंदिर मानवा म्हणजे तुमचं हृदय पवित्र बनवा आहे. तर पवित्र होईल केव्हा, ज्याच्यामुळे अपवित्रता आलेली आहे ते गेलं की ते पवित्र होईल. अपवित्रता कशाने, मलिनता कशाने, तर विकार हे हृदयाला मालिन्य आणतात. मन मलिन वासना मिळे. वासनेने मालिन्य आहेत. काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, स्पर्धा, असूया हे विकार आपल्याला मालिन्य आणत आहे. म्हणून असं जे मलिन असणारं हृदय त्याच्यात देव येऊ शकत नाही. ज्या वेळेला हे विकार आपण घालू, विकार संपले जाते, त्यावेळेला हे निर्मळ होईल. आणि निर्मळ झालं का तो तिथे येऊन राहिल्याशिवाय राहणार. तो काम हे चित्त करावे निर्मळ, एवढी गोपाळ राहे काम हे चित्त करावे निर्मळ. चित्त ते निर्मळ जैसे म्हणून तर जाणी जे अनंत तया माझी. येतो बैसली आठाया असनी व्यापू देवराया, निर्मळ हे काय अभिश्राम तयाची. निर्मळ हे मल हे विकार सर्व गेले की हृदय मंदिर बनेल. हृदय मंदिर बनलं की तो तिथे आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग असं ज्यांनी आपलं हृदय मंदिर बनवलं त्याची सरली येर जात. असं कोणी बनवलंय का, अनेक भक्तांनी बनवलं, अनेकांनी बनवलं. हनुमंतराने आपलं हृदय मंदिर बनवलं म्हणून त्यांच्या हृदयात हरी आला. बिल्वमंगळाने हृदय मंदिर बनवलं, राधेने हृदय मंदिर बनवलं, गोपींनी हृदय मंदिर बनवलं. हृदय मंदिरी ठेवून तुते जाऊ मथुरापर्यंत. राधेने हृदय मंदिर बनवलं. राधा घेऊन हरीला तरे जात मंदिरी, हृदय मंचकी पोहडलेला श्री हरी. मी आता झडकरी आपुलिया मंदिरा. हे राधे 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 घेई श्याम सुंदर. मी आता झडकरी आपल्या मंदिरा. मग राधेने मंदिरात गेलो. कोणत्या मंदिरात? हृदय मंचकी पोहडलेला श्री हरी. सावता महाराजांनी आपल्या हृदयात साठवला दाता त्रैलोक्याचा. जनाबाईने आपल्या हृदयात साठवलं. तिथे म्हणते मी या चोराला पकडलं, धरलं आणि तोरने कुठे जाऊन त्याच्या गळ्याला दोर बांधला आणि अशा ठिकाणी ठेवलं की त्याला तिथून बाहेर जाता येणार नाही. धरेला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. अनेक भक्तांनी आपलं हृदय असं मंदिर बनवलं. त्यामुळे हरी त्यांच्या हृदयात आला. म्हणून आपल्या हृदयात हरी यावं असं जर वाटते तर आपल्या हृदयाचं मंदिर बनवा. हृदय मंदिर व्हावं असं वाटते तर विकारांची हकालपट्टी करा. आणि विकार जर घालवायचे असतील तर भगवंताचं स्मरण करा, चिंतन करा. तुकाम हे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले धरती. तुकाम हे नाम ज्याचे नासी क्रोध काम, हरिभव श्रम उच्चारिता वाजेसी. नामचिंतन करावं की आपले विकार जातील. विकार गेले की आपलं हृदय मंदिर होईल. आपलं हृदय मंदिर बनलं की हरी हृदयात येईल. आणि हृदयात आला की वरझार संपली. ज्ञानेश्वरा माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली साठवेला हरे जे हृदय मंदिरे त्यांची सरळी झार झाला सबळ व्यापार हरे आला हता मग कैची भय चिंता तुका म्हणे हरे काही निधी उरे त्यांची सरळी झार झाला सबळ व्यापार. आपली सेवा संपली. तात्पर्य जर काय असेल तर तुकोबारांनी खूप मुलाचं मार्गदर्शन करून याच्यातून आपल्याला हा उपाय सुचवलेला आहे की आपल्यालाही आपले व्यवहार संपवायचे असेल, आपला व्यापार सफल जर बनवायचा असेल तर हरीला हृदयात साठवावं आणि ते घडण्याकरता नित्य नामचिंतन साधना करावी. तर सर्वांना आवडणारा देवाला आवडणारे संत, सर्व संतांना आवडणारे संत ज्ञानोबार आहे आणि ज्ञानोबारांनाही आवडणारे संत म्हणजे तुकोबार आहे. हे ज्ञानोबराच रामेश्वर भट्टाला सांगतात तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर काजे अवतार नाम याचा. म्हणून मला असं वाटतं तुकोबरांचं भजन केलं की ते सर्वांचं भजन होईल आणि सर्वांना आवडेल. म्हणून एक वेळ थोडं आपण सर्वजण तुकोबरांचं नामस्मरण करूया आणि सगळ्याला विराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम